जागृतीवाडी क्रिकेट मंडळाचे जागृतीवाडी मंडळाचे सचिव सन्माननीय आमचे लाडके बंधू निलेशजी पाणकर साहेब यांचा आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत। मी विनंती करेन मी सन्माननीय सुरेशजी पारदले साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। या मंचावरती उपस्थित सन्माननीय हरेशजी पोसनाक साहेब आमच्या फरारी गावचे मुंबई कमिटीचे कार्यकर्ते या मंचावरती उपस्थित झालेले आहेत आणि आम्हा मंडळासाठी शिवतेज क्रिकेट संघ शिवतेज चॅम्पियनशिप 2026 या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे। आपला अनमोल ठेवा आमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असेल आणि या 500 रुपयाची देणगी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण। धन्यवाद धन्यवाद। तसेच सन्माननीय उमाजी मोगरे साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतो। लहान वयाने खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि यांनी देखील आम्हाला 500 रुपयाची देणगी दिलेली आहे। मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात त्याबद्दल आपले शतस्य ऋणी आहोत। शेवटपर्यंत या कार्यक्रमाची रंगत वाढवाल असे मी आपणाजवळ विनंती करतो आणि या मंचाकडे नव्हे तर या विकेटवरती वळतो। पहिला बॉल पाहायला मिळाला। पहिल्या बॉलवरती पहिला चौकार संतोष या क्रिसवरती आहे ज्याचा अनुभव अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून मी मगाशीच वर्णन केलं की वयाच्या 9व्या वर्षापासून ज्याच्या हातामध्ये बॅट आणि बॉल आहे हा अनुभव अनेक वर्षाचा त्रिमूर्ती क्रिकेट संघासाठी पाहायला मिळतो। संतोष फायर पाहूया आपल्या संघासाठी कितपत कोणतं योगदान महत्त्वपूर्ण असेल। हे बॉल त्याचे फेवरेट आहेत त्यामुळे या बॉलवरती जर ठेवलं तर संतोष नक्कीच 10 दिशा बॉल फिरवण्याचा प्रयत्न करेल आणि याचा अगणित अभ्यास संतोषने ओळखला। परंतु बॉलिंग करतोय तो देखील तुषार गावधी क्रिकेट संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आणि भोईराज क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून ज्याची ही जबाबदारी आहे। जर्सी नंबर 54 तुषार आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय। उमेश गुरव कुठे असेल त्याने इकडे यायचा। उमेश गुरव त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे। या पुढे होणारा संघ आहे जागृती क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस राम क्रिकेट क्लब पणालजे रामवाडी या संघाचे प्लेयर यायचा आहे। जागृती मित्र मंडळ उन्नवरे या मंडळाने शिवतेज क्रिकेट संघ शिवतेज चॅम्पियनशिप 2026 च्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी दिलेली आहे। मंडळ त्यांचा आभार आहे। निलेशजी आपलं सहकार्य खूप महत्त्वपूर्ण आहे। प्रवीणजी रामाणी साहेब या मंचावरती आलेले आहेत त्यांनी देखील या मंचावरती यायचं आहे आसनस्थ व्हायचं आहे। रामाणे साहेब जर कुठे असतील त्यांनी देखील या मंचावरती यायचं आहे। आपलं अभिनंदन। उमाजी मोगरे साहेब यांचा आपण सत्कार घेतोय। या मंचावरती मायेची शाळा आणि उबदार शाळा आणि मायेचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतोय। सन्माननीय मनोहरजी विजयजी पारदरे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। किती धावा आहेत पंच? 2 धावा। सुंदर बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हा संतोषने मारलेला पहिला नव्हे दुसरा चौकार बॉल गुलगुदल्या घेत बाउंड्रीच्या दिशेने लय होतोय। हा चौकार महत्त्वपूर्ण। या चौकाराने लय भेटला त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाला आणि या संघाने आपलं खातं एक चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे। धाव संख्या झालेली आहे 16। प्लीज डीजे।
मी संतोषजी कुंभार साहेबांना विनंती करेन की आपण टॉर्च उडवण्यासाठी समर्पित व्हायचं आहे. मॅच स्टार्ट करा चला लवकरात लवकर आपण तयार व्हायचं आहे. या मंचावरती उपस्थित अनेक मान्यवर, अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आमचे परममित्र, आमचे मोठे बंधू, अजिंक्यतारा क्रिकेट मंडळाचे माजी खजिनदार, तसेच जागृती क्रिकेट मंडळाचे नितीन पोसरेकर साहेब कुठे असतील त्यांनी जायचं आहे विकेटवरती. नितीन पोसरेकर साहेब जागृती क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे परममित्र, आमचे बंधू नंदकिशोरजी खापरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी कृपया पवेलियनकडे यायचं आहे. आपण आसनस्थ व्हावं अशा आपणाजवळ नम्रतेची विनंती. वेळेअभावी आपल्याला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता करायची आहे. अनेक मान्यवर, अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माझ्या माता भगिनी या मैदानावरती विराजमान झालेले आहेत. या सगळ्यांचा आदर राखून आपण वेळ न घेता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. कोणाला कोणाला बोईराज क्रिकेट संघ वर्सेस त्रिमूर्ती क्रिकेट संघ यांच्यातली ही रोमांचकता, एक संघर्ष, गावातले दोन्ही संघ, परंतु दोन्हीही ताकदवान. तेवढाच ताकदीचे हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. संतोषने काहीसा आक्रमकतेची बाजू धरले, परंतु त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल का समीर? पाहूया, आपल्या संघासाठी खूप मोठं काम करेल संतोष. पुन्हा या क्रिच वरती ठासून बसलाय. आपल्याला चौकार षटकार मारण्याचा चान्स मिळेल का? परंतु संतोषने हा बॉल गमावला नव्हे तर एक रनाची ही बढत आणि अतिरिक्त धाव मिळते. वाईटच्या नजराने पाहायला मिळतोय. हा वाईटचा बॉल महत्वपूर्ण. रिमूव्ह घ्यायचंय का? रिमूव्हचा फक्त एक एक चान्स असेल. रिमूव्ह घ्यायचा आहे का पंच? ओके ओके पंच इकडे, सॉरी कमिटी इकडे या. संतोष बघ, हा कमिटी झाली. सांगतो काय झालं, फायनल काय झालं? नो बॉल आहे, नो बॉल. वाईट वाईट सॉरी वाईट आहे, थोडीशी मिस्टेक. वाईट 2 रन, एक अतिरिक्त, एक धाव आणि एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झालेली आहे त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाची 19. होय, सुंदर शॉट नरेशने मारलेला. हा बॉल नक्कीच दिशाहीन होईल का? परंतु थांबवण्याचा प्रयत्न केला. हा बॉल 2 रनावरती मिळेल का चान्स? दुसरा नव्हे तर तिसऱ्या रनाची ही बढत काहीशी गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 रन
कछाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बोईराज क्रिकेट संघ. जर का बॉल हातामध्ये लपकला असता तर नक्कीच विकेटचं पतंग झालं असतं, परंतु नरेश चपल आहे, नरेश हुशार आहे. धावण्यामध्ये 4 रन देखील तो काढू शकतो, कारण खूप मोठं उमद नेतृत्व नरेशच्या माध्यमातून. ही धावण्याची गती नरेशची अगदी हरणाच्या पावलाप्रमाणे त्याची पावलं पडतात आणि आपल्या संघाला खूप मोठं ताकद देतोय नरेश. संतोषने पाडलेला हा टाकलेला काहीसा लांब लचक बॉल, परंतु नाही चलेगा. ये बॉल काहीसा थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याचं रूपांतर पाहायला मिळेल. 1 रन पूर्ण केला, एका रनाबरोबर दुसरी रन 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेवर धाव संख्या होते त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाचे 24. संतोष संतोष पुन्हा फायर. संतोषला रिव्हर्स शॉटचा एखादा चान्स घ्यावा लागेल, मारना पडेगा संतोष को, क्योंकि रिव्हर्स शॉट संतोष साठी खूप महत्वपूर्ण आहे. परंतु नहीं 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 नहीं, ये कुछ अच्छी फील्डिंग नहीं है. 2 रन पूर्ण केले. 2 रनाबरोबर 3रा रन नरेशच्या माध्यमातून मिळेल, कारण मी पहिल्यांदा म्हणालो होतो संतोष जरी थकला असला तरी नरेश थकणार नाही. ये थकने वाला क्रिकेट वीर नहीं है. सुंदर रणनीती नरेशच्या माध्यमातून नरेशने काढलेले हे 3 रन महत्वपूर्ण संतोषसाठी, आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. हे दोन्ही प्लेयर ओपनरची जोडी महत्वपूर्ण काम करते. 2 रनाच्या ऐवजी 3 रनाची ही बढत पाहायला मिळाली. संतोष वर्सेस नरेश, सुंदर रणनीती पाहायला मिळाली. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी या संघाच्या त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून वेल्डन संतोष आणि नरेश. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, थकलेला हा शरीर काहीसा शांत करायचा आहे, परंतु शांत करून चालणार नाही. आपल्याला गरम व्हायचं आहे, गरम व्हावं लागेल. या गरम झालेल्या बॅट मधून आपल्याला एक उत्थांग अशी ही खेळी खेळावी लागेल. सन्माननीय शिवतेज क्रिकेट संघ, शिवतेज पारदलवाडी या संघाचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय तानाजी पारदले साहेब या मंचावरती उपस्थित राहिले, त्यांच्या देखील आम्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण आपल्या मुलांचं प्रोत्साहन, आपल्या मुलांना शाबासकीची थाप देण्यासाठी या मंचावरती उपस्थित राहिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धाव संख्या झालेली आहे 27. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 27. एक ओव्हर झाले. नरेश पुन्हा सज्ज. नरेश काहीसा थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल का, की नरेशला फायर व्हावं लागेल. वेल्डन, गुड बॉल. बॉल काहीसा ऑर्क टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु नरेशने बॉल थांबवण्याचा हा मानस नरेशच्या हातामध्ये. नक्कीच स्ट्राईकला नरेश नव्हे तर संतोषला थांबवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलमध्ये षटकार चौकार संतोषला पळवावं लागेल, कारण नॉन स्ट्राईक वरती नरेश आणि स्ट्राईक वरती आहे संतोष. आपल्या संघाची खूप मोठी महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारतोय संतोष. पाहूया संतोषला गणित बांधता येईल का. सामोरे जातोय तो जर्सी नंबर 02. आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. 1 रनाची ही एक रन ये चलेगा, महत्वपूर्ण रन आहे. चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न करतोय नरेश, परंतु नरेश नव्हे तर संतोष थांबवण्याचा प्रयत्न केला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाची 29. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चॅम्पियन चषक, शिवतेज चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून आम्हाला आलेली देणगी केदार दत्ताराम मोगरे 501 रुपये, कुमारी हर्षिता मिताली मनोहर पारदले 1111, गबा आनंदी सकाराम पारदले 1111, श्री चेतन जावळे 1011, अद्वैत सूरज पारदले 1011, अशोक राठोड 501, अविनाश कपाडिया 501, निखिल बुरटे प्रत्येक मोगरे 500, अर्चित अनिल मोगरे 1500, क्रियांश केतन नवरंग चिपळूण 101,
सौ मयुरी महेंद्र पारदले 501, सौ मनीषा तुकाराम पारदले 1555, चिंतामणी मिस्त्री 501, कैलास यशवंत खापरे 501, कुमार वेद अर्जुन पारदले 501, कुमार मानस अर्जुन पारदले 501, ओवी सचिन पारदले 1111, रुणाली राकेश मोरे 1001, कुमारी दिया मंगेश पारदले 1111. पुढचे नाव आपण नक्कीच पुढे घेऊ, परंतु आपण विकेटकडे पतन होतोय, विकेटकडे रवाना होतोय. धाडस करत राहायचं, जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव. या अनुभवाला आपल्याला पकडायचा आहे. दोन्ही संघ महत्वपूर्ण, समीर वर्सेस नरेश यांच्यातली ही रोमांचकता पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर महत्वपूर्ण समीरसाठी. हा समीर भुईराज क्रिकेट संघाचा कर्णधार आपल्या संघाला खूप मोठी ताकद देतोय. समीर वेल्डन. सुंदर अशी रणनीती. नरेशला पकडावं लागेल, बॉल बघावा लागेल. नरेशला बॉल थांबवण्याचा प्रयत्न करायला नाही, चौकाराच्या दिशेने बॉल वळतोय, परंतु गुड ही फिल्डिंग म्हणावी लागेल. सुंदर बॉल लपकण्याचा प्रयत्न केला, 1 रनावरती थांबवून ठेवण्याचा नव्हे तर 2 रन पूर्ण केले. 2 रनाची ही बढत त्रिमूर्ती क्रिकेट संघाला काहीस अगणित अभ्यास केलेला आहे. नरेश फायर द मॅच. जर्सी नंबर 7 संतोष काहीसा कान मंत्र देतोय. आपल्या संघाला खूप मोठं उमद नेतृत्व नरेशच्या माध्यमातून, परंतु ये कुछ अलग खेल नरेश के माध्यम से होना पड़ेगा. नरेश को डगआउट को में परतना पड़ेगा, नरेश को भागना पड़ेगा. चलेगा, ये महत्वपूर्ण मॅच. आपलं काम करून गेला नरेश. सुंदर अशी खेळी पाहायला मिळाली, परंतु धावचीत झाला नरेश आणि डगआउट कडे परततोय, परंतु संघर्षाचा संघर्ष अजूनही बाकी आहे. षटकार चौकाराचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असा विक्रम जावळे अजूनही क्रेश वरती आहे. काहीशे बॉल शिल्लक आहेत. विक्रमला या बॉलला लपकावं लागेल. आपल्या संघासाठी खूप मोठी ताकद उभी करावी लागेल. त्रिमूर्ती क्रिकेट संघ, या संघाची धावसंख्या झालेली आहे 32. स्ट्राईकला आहे संतोष, नॉन स्ट्राईकला आहे तो विक्रम. विक्रमला नक्कीच बॅटिंगचं पतन करावं लागेल. षटकार चौकाराने बॉल पळवावा लागते. समीर थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करेल का संतोषला, की संतोष रिव्हर्स शॉटचा नजराणा. आम्ही म्हटल्याप्रमाणे अनुभवाची खान संतोष. ये हुई बात के ऊपर बात. एक रनाची बढ़त. सन्माननीय गणपतजी राणीम साहेब वावरगावचे सुपुत्र, सन्माननीय सूरजजी पारदे साहेबांना विनंती करतो की आपण राणीम साहेबांचा सत्कार करायचा आहे. पाहूया समीर कोणत्या दिशेने बॉल वळवतोय आणि विक्रमला डबल बॅट गेम. ये क्या गेम है, क्या बात है. याला म्हणतात नशीब. 72 तो पगडा वजीर. जर का पगडा जड करायचा असेल तर अशा नशिबाला आजमावं लागेल. डबल बॅटचा डबल माइंडचा गेम, परंतु डबल बॅटने लय घेतलं आणि विक्रमच्या खात्यामध्ये 2 रन जमा झाले. ही महत्वपूर्ण रन आपल्या टीमसाठी. भोईराज वर्सेस त्रिमूर्ती क्रिकेट संघ. चलेगा, एक रन महत्वाचा म्हणावं लागेल विक्रमसाठी. विक्रमला आतिषबाजी करावी लागेल. आपल्या रणाचा रणवर्षाव तयार करावा लागेल, कारण भावानो हरताना शेवटचा प्रयत्न असा करायचा, एक तर खेळ बदलला पाहिजे, नाहीतर आयुष्य. आणि या आयुष्याच्या हा गणित महत्वपूर्ण विकेट. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 35. विन ऑफ द मॅच भोईराज एक्सेल या संघाला 18 बॉल मध्ये भोईराज 11 या संघाला 36 विन ऑफ द मॅच. शिवतेज चॅम्पियन चषक 2026च्या या नियोजनासाठी राही प्रवीण बुरटे या आमच्या लहान बालिकेकडून आम्हाला
251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोण? कल्पेश वाईद कुठे असतील त्यांनी पवेलियनकडे यायचं आहे. कल्पेश वाईद. आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. कोण आहे? हा? रमेशजी निकम साहेब कुठे असतील त्यांनी कृपया पवेलियनकडे यायचं. रमेशजी निकम साहेब. चला लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. प्रत्येक स्ट्राइक वरती आहे तो प्रत्येक. नॉन स्ट्राइक वरती आहे तो स्ट्राइक वरती आहे तो आकाश. नॉन स्ट्राइक वरती आहे तो प्रतीक. पाहूया नरेंद्र आपल्या संघासाठी काय करतो. नरेंद्र एक अनुभवी प्लेयर. त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघासाठी खूप मोठं महत्वपूर्ण योगदान म्हणावं लागेल. नरेश पहिला बॉल काहीसा सकारात्मक दृष्टीने. पॉवर प्लेच्या आतमध्ये असणारे हे प्लेयर पॉवर प्लेच्या बाहेर काहीशे 2 प्लेयर. हा सुंदर नजराणा पाहायला मिळतोय. वेल्डन त्रिमूर्ती क्रिकेट संघ. वेल्डन भैराज क्रिकेट संघ. आपला संघर्ष खूप महत्वपूर्ण आहे. पहिला बॉल काहीसा स्वागतमय अशा वातावरणामध्ये नरेश थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. 1 रन नव्हे तर 2 रनाची ही बढत पाहायला मिळाली. 2 रन वेल्डन नरेश.
एक एक रनाची बढत महत्वपूर्ण. नरेशने काहीसा नरेंद्रने बॉल थांबवला. सुंदर बॉल काहीसा टर्न करण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला बॉल ठेवावा लागेल नरेशला, कारण ऑफ साईडचा बॉल आपल्याला काहीसा गतिमान होतो आणि याचा परिचय आपल्याला अनुभव आहे. या अनुभवाला आपल्याला पकडावं लागेल. पुन्हा सुंदर अशी रणती, सुंदर बॉल, क्या बात आहे, वेल डन नरेंद्र. वा रे वा, बॉल काहीसा डॉट होतोय, बॉल काहीसा कटर टाकण्याचा नव्हे तर ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय नरेंद्र. आपल्या संघासाठी खूप मोठी ताकद नरेंद्रच्या या कारकिर्दीतला हा महत्वपूर्ण बॉल. एक एक बॉल महत्वाचा असेल नरेंद्रसाठी. सुंदर बॉलिंगचा हा नजराणा. बॉल ऑफ साईडला ठेवण्याचा प्रयत्न करतोय नरेंद्र आणि हा बॉल डॉट. व्हेरी गुड, क्या बात आहे. ये सुंदर खेळ का ये समारोह आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदररित्या बॉलचा नजराणा. ऑफ साईडचा बॉल ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो नरेंद्र आणि नक्कीच थांबवेल का आपल्या संघाला. खूप मोठं योगदान. विक्रमने काहीसा कान मंत्र दिला, हा कान मंत्र महत्वाचा असेल नरेंद्र. वेल्डन नरेंद्र. सुंदररित्या बॉल पुन्हा ट्रॅव्हल होतोय. बॉलचा काही नजराणा, हा महत्वपूर्ण कॅच म्हणावा लागेल. वेल्डन नरेंद्र, द फायर. आपल्या टीमसाठी खूप मोठं योगदान. प्लीज डीजे. जर हा विजय आपल्या पारड्यामध्ये खेचून आणण्याचा प्रयत्न केला तर एक जबरदस्त असा क्रिकेटवीर डगआउटकडे परततोय. तो म्हणजे विशाल ना, आता आउट झालेला आकाश. आकाश जर का स्ट्राईक वरती थांबला असता तर नक्कीच षटकार चौकाराच्या दिशेने बॉल पाठवला असता. परंतु नरेशने देखील तेवढाच अनुभव आहे. कित्येक वर्ष त्रिमूर्ती क्रिकेट संघासाठी, गावदेवी क्रिकेट संघासाठी ज्यांनी आक्रमकतेची बाजू धरली आणि अशातूनच नरेशचा अनुभव खूप मोठा दांडगा आहे. पुन्हा बॉल दिशाहीन होतोय. बॉल बाउंड्रीच्या दिशेने लल होईल का, नरेश थांबवण्याचा प्रयत्न करेल का. एक पाऊल जर पुढे नरेश असता तर नक्कीच बॉल बाउंड्रीच्या दिशेने लय घेतलं नसतं. परंतु चौकाराच्या दिशेने बॉल लय होतोय. धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली भोईराज क्रिकेट संघ या संघाची 6. प्लीज डीजे. पुन्हा नरेंद्र सज्ज. पाहूया तुषार याला थांबवण्याचा प्रयत्न. तुषारने मारलेला सुंदर शॉट. हा बॉल काहीसा गतिमान होतोय. बॉल गतिमान होतोय. प्रेमला बॉल थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच प्रेमने हा प्रयत्न सक्सेसफुली केला. 2 रनाची ही बढत. या 2 रनाबरोबर धाव संख्या काहीशी वाढते. नरेशने आपली आक्रमकता कायम, नरेंद्रने आपली आक्रमकता. रमेश निकम. रमेशजी निकम साहेब यांचा आपण सत्कार करतोय. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतो. मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष महेंद्रजी पारदले यांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. धाव संख्या झालेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे भोईराज क्रिकेट संघ या संघाची 8. 12 बॉल 28. सन्माननीय आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य नंदकिशोरजी काफरे साहेब यांचा आपण सत्कार करतोय. मी सन्माननीय कैलासजी पारदले साहेब यांना विनंती करतोय की साहेब आपण कैलासजी खापरे की नंदकिशोरजी खापरे साहेब यांचं यथोच्च सत्कार करायचा आहे. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोच्च सत्कार करायचा आहे. एक महान व्यक्तिमत्व, एक उमद नेतृत्व. आम्ही अनेक वर्ष यांच्या सहवासात वाढलो आणि संयमी अगदी स्वच्छ मनाचा हा राजा ज्यांचं नाव आहे नंदकिशोरजी खापरे साहेब.
गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तुषार. आपल्या संघाची खूप मोठी महत्वपूर्ण जबाबदारी हाती घेतोय. तुषार पहिला बॉल पाहूया या बॉलची वर्जी कोणत्या प्रकारे कोणत्या माध्यमातून लागते. सुंदर बॉल ट्रॅव्हल झाला आणि सुंदर गतिमान बॉलला दिशा मिळाली. पहिला बॉल डॉटच्या रूपाने पाहायला मिळाला. हा डॉट बॉल महत्वपूर्ण असेल तुषारसाठी. तुषारने टाकलेला बॉल काहीसा अगणित होता. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतीक ह्याला सामोरे जाईल का. प्रतीकला गतिमान बॉल खेळता येईल का. प्रतीकला एक वेगळी गती पकडता येईल का. कारण रणाचं रणवर्षाव आहे. डोंगर खूप मोठा अवघड आहे परंतु त्याला समुद्र पार करायचा आहे. या भावनेने आपल्याला षटकार चौकाराच्या दिशेने बॉल वळवावा लागेल. आणि सुंदर फिल्डिंग. वारे वा प्रफुल. कर्णधार म्हणून ज्यांनी आपली ही भूमिका बजावली. सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल प्रफुलची. बाउंड्रीच्या दिशेने बॉल लय झाला होता. जर का बॉल हा सुटला असता तर नक्कीच चौकाराने लय घेतलं असतं परंतु ही खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि हा मैदान सजला पुन्हा त्याच ताकदीने त्याच भावनेने. तुषार पुन्हा सज्ज. तुषार पुन्हा तुषारला सामोरे जाईल का. बॉल काहीसा भरकटतोय. बॉलने लय घेतलं. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईटचा निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. तुषार पुन्हा सज्ज. सन्माननीय रमेशजी निकम साहेब यांनी आम्हा मंडळाला शिवतेज क्रिकेट संघ शिवतेज चॅम्पियनशिप 2025-26 च्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद साहेब. आपली ही प्रेमाची हाक आणि आधार महत्वपूर्ण आहे. खूप खूप आभार. एक रन पूर्ण केला. एका रनवर धाव संख्या वाढते. धाव संख्या झालेली आहे 11. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 11. तुषार पुन्हा सज्ज. पुन्हा बॉल काहीसा वरकर टाकण्याचा प्रयत्न करेल तुषारला मिळालेला आहे सुंदर बॉल. पुन्हा बॉल जर का संतोषने झेल पकडला तर महत्वपूर्ण असेल परंतु चौकाराने बॉल लय घेतला. बॉल गुगळा घेत चौकाराच्या दिशेने बॉल लय होतोय. हा चौकार महत्वपूर्ण. प्लीज डीजे. नरेंद्रच्या हातातून आज झेल सटकला असता तर खूप मोठी हानी असती त्रिमूर्ती क्रिकेट संघासाठी. परंतु आपल्या संघाची ताकद आपल्या संघाचा संघर्ष एक महत्वपूर्ण ही खेळी पाहायला मिळाली. यापुढे बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे हेमंत. तुषारने एक अनुभवाची खेळी पाहायला मिळाली तुषारच्या माध्यमातून. चला लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे. वेळ न घेता आलेल्या सर्व संघांचे सर्व मान्यवरांचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती महत्वाचे तसेच माता भगिनींचे खूप खूप आभार धन्यवाद. आपण शेवटपर्यंत आम्हा मंडळाला साथ द्याल आणि हा विजयाचा झोत नक्कीच याचे तुम्ही साक्षीदार व्हाल. आपले खूप खूप धन्यवाद मानतो. सुंदर बॉल काहीसा बॉल ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. बॉल काहीसा लय घेतला. एक रन पूर्ण केला. एका रनावर दुसऱ्या रनाची ही प्रचिती नाही चलेगा ये तो
क्योंकि कनेक्ट करना पडेगा. आपल्यामध्ये असणारी कनेक्टिव्हिटी महत्वपूर्ण असावी लागते. परंतु याचा अभ्यास करावा लागेल. त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाला अंदाजे बॉल फेकता येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. धावसंख्या किती झाली आताची? 2. कोणी बोलवलं होतं तुला? सिद्धेश पोषणाक इथं आलेले आहेत. सूरज पारदले यांना भेटायचं आहे. धाव संख्या झालेली आहे 17. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा विन साठी हव्या आहेत. चला लवकरात लवकर पंच दर्शन तुला पॅनल्टी लागेल प्लीज. वेळ नाही घ्यायचा आहे. 6 बॉल 19 रनाची गरज आहे. सिद्धेजी पोषणाक साहेब यांचा सत्कार होतोय. सूरजजी पारदळे साहेबांच्या हस्ते एक उमदा नेतृत्व गावदेवी क्रिकेट संघासाठी, जय भवानी क्रिकेट संघासाठी, कुलस्वामिनी क्रिकेट संघासाठी उमदा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. गावावरून अनेक फेऱ्या त्याच्या या मुंबई नगरीमध्ये होतात. ही आवड, ही सवड, ही महत्वपूर्ण खेळ सिद्धेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 19 रनाची गरज. पाहूया नवीन गोलंदाज तेज उर्फ गोट्या. ये गोट्या क्या करेगा देखो भाई. अगदी कमी वयाचा हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय त्रिमूर्ती क्रिकेट संघाच्या माध्यमातून. परंतु बॉल मध्ये असणारी व्हेरिएशन खूप महत्वपूर्ण आहे. तेजच्या माध्यमातून तेजचा हा पहिला बॉल काहीसा थांबण्याचा प्रयत्न तेजला. न घाबरता न डगमगता आपण बॉलिंग करायची आहे, कारण हा संघर्ष आहे. या संघर्षाला तुला सामोरे जायचं आहे. वयाने खूप लहान आहे परंतु उमदा नेतृत्व त्रिमूर्तीसाठी. नक्की सुंदर बॉल. हा बॉल महत्वपूर्ण. पहिला बॉल काहीसा अनुभव नसल्याने कमी अनुभवाचा हा बॉल, परंतु बॉलला अगदी समर्पितपणे केलाय. वाईटचा इशारा. या वाईटच्या इशाराने रणनीती वाढते. पहिला बॉल वाईट. रिमूव्ह आहे का? ओके. वाईट आहे. दोन्ही संघांचे रिम्यू संपलेले आहेत. सहा बॉल बाकी 18 रनाची ही बढत. 6 बॉल मध्ये आपल्याला 18 रन पकडायचे आहेत. ते म्हणजे भोईराज 11 या संघाला दुसरा बॉल. ये गलती नाही चलेगी. चालेल. 1 रनाची ही बढत. एका रनावर दुसरा रन मिळेल का? परंतु 1 रन महत्वपूर्ण. 5-17. पाहूया कोणाला होतोय खतरा आणि कोण मारतोय बाजी. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बाजी मारतोय की भोईराज 11 संघ बाजी मारतोय? यांच्यातला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढेच आक्रमक. 5 बॉल मध्ये खूप मोठं गणित आखायचंय, ते म्हणजे भोईराज क्रिकेट संघाला. आणि याचं अगणित पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु बॉल सेफ झोन मध्ये म्हणावं लागेल. हा सेफ झोनचा बॉल काहीसा वेगळं सांगतोय. तेजला मिळालेली ही तेजस्विनी नक्कीच संजीवनीच्या रूपाने रूपांतर होईल. ही संजीवनी तेजससाठी खूप मोठं काम करेल. आपल्या संघाला एक उमदा नेतृत्व तयार होत आहे. त्रिमूर्ती क्रिकेट संघ केबीजी या संघासाठी. आणि अशातूनच ही आक्रमकतेची बाजू पकडावी लागेल. भोईराज क्रिकेट संघ षटकार चौकारने आपल्याला लय पकडावं लागेल. नाही तो नाही चलेगा. ये मॅच महत्वपूर्ण. शिवतेज क्रिकेट संघ शिवतेज चॅम्पियन चषक 2026 च्या माध्यमातून रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 स्वागत आहे. अशा भगवान दादा पाटील मैदान सफरा दिवा या रंगीबेरंगी नटलेला क्रिकेट वीरांच्या जर्सी मध्ये नटलेला हा
सोहळा आज पाहायला मिळतोय. या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, माझे माता भगिनी यांच्या आशीर्वादानं हा खेळ पाहायला मिळतोय. पाहूया, बॉल गतिमान झालाय, परंतु संतोषच्या हातामध्ये हा बॉल लपकण्याचा प्रयत्न करेल. सन्माननीय करंजरी गावचे सुपुत्र, आमचे छोटे बंधू, आमचे परममित्र हर्षदजी मोरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले, त्यांच्या देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. हर्षदजी, आपण आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. निखिल नरेंद्र बुरटे, आपण मंचाकडे वळायचा, आपला देखील सत्कार करण्यात येणार आहे. मी महेंद्रजी पारदले साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सुंदर बॉल, क्या बात आहे. मी बोलल्याप्रमाणे जरी वय लहान असलं तरी कीर्तिवान आहे, यशवंत आहे. या यशाची ही पायरी पाहायला मिळेल. तेजला आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय. या लहान वयामध्ये एक सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एवढा लांब पिच वरती ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय हा तेज. आपल्या संघाला नवीन संजीवनी तयार करतोय. या संजीवनीला खूप मोठं गणित, पुन्हा तेवढाच आक्रमकतेची बाजू, आणि हा महत्वपूर्ण विकेट तेजच्या बॉल मधून निघालेला हा त्याच्या करिअर मधला पहिला विकेट म्हणावं लागेल. हा पहिला विकेट त्याच्यासाठी खूप मोठं यशाचं शिखर गाठेल. नक्कीच ही ताकद उमदी झाली, हा ध्येय उमदा झाला, ही जिद्द यशस्वी झाली, हे कर्तव्य एकरूपी झालं. असा हा तेज आपल्या संघासाठी खूप मोठी ताकद देतोय. प्रवीणजी बुरटे साहेब यांचा देखील सत्कार होणार आहे. मी विनंती करेन सन्माननीय महेश पारदले साहेब, मुंबई कमिटी यांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. काहीसे बॉल शिल्लक होते आणि या बॉलला नरेंद्र काहीसा गतिमान पकडेल का? बॉल टर्न होतोय, बॉल गतिमान होतोय. चालेल 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 चालेल, दोघेही काहीतरी करतायत. अरे नहीं मिलेगा यार नरेंद्र, वो मिल गया, वो मिल गया. ये बॉल महत्वपूर्ण था आणि या बॉल वरती विराजमान होतोय तेज. आपल्या संघाला खूप मोठी ताकद दिली तेजने. आपल्या 6 बॉल मध्ये तेजने खूप कमी रन दिले, महत्वपूर्ण विकेट मिळाली, असं तेजचं कौतुक करा.